काय नवीन असणार आहे यावेळेस मैदानात? ओवल्याचं मैदान म्हणजे पब्लिक डिमांड मैदान असते ओवल्याचा. म्हणजे पब्लिकलाच वाटते कधी ओवल्याचं मैदान होतंय. 2 बाईक, 2 फ्रीज, 1 टीव्ही आहे, 6 सायकल आहेत. गटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आता ओवल्याला आलोय मुलाखत घेण्यासाठी, कारण की उद्या रविवार ओवल्याचं मैदान आहे. आणि मैदानाबद्दल काय काय बक्षीस वगैरे सर्व विचारूया. शुभम शेठ आहेत, वाय शेठ, तनिष शेठ आणि विनीत. दादा, आपला या वर्षाचा दुसरा मैदान होणार आहे ओवल्याचा. कसं काय नियोजन वगैरे असणार आहे? नियोजन आता आमचा वाढदिवसानिमित्त मैदान ठेवलं आहे. विकास शेठ गायकवाड आणि अमोल शेठ राजगे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान ठेवलं आहे. आपल्या गावदेवीच्या यात्रेचं औचित्य साधून. हो. आता आपल्याला पूर्ण गावाचा फुल सपोर्ट असतो दरवेळी. आता त्याच माध्यमातून आपण मैदानात 100% देण्याचा प्रयत्न करतो. काय नवीन असणार आहे यावेळेस मैदानात? मैदानात म्हणजे आता बक्षीस स्वरूपात 2 बाईक, 2 फ्रीज, 1 टीव्ही आहे, 6 सायकल आहेत, 5 आपल्या बैलांना बसायच्या मॅट आहेत, ढाले आहेत 10, 5 बक्षीस आहेत. अजून लकी ड्रॉ मध्ये लकी ड्रॉ मध्ये कसं होणार आहे? ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर यांचा पहिला लकी ड्रॉ होईल. हा. त्यांच्यासाठी लकी ड्रॉ होईल. आणि बक्षीस जी गाड्या मालकांना द्यायची आहेत ती आपल्या कमिटीच्या म्हणजे ओवला कमिटीच्या नुसार कसं होणार म्हणजे बक्षीस वगैरे कसं देणार आहेत? म्हणजे रक्कम वगैरे आहे का काय, कसं आहे? आहे. ज्या बाईक आहेत ना त्या ज्या मोठ्या 2 शर्ती होतील त्यांना बाईक देण्यात येईल. ती एक बालदी जरी जास्त असली कोणाची तर त्या एक बालदीच्या हिशोबाने ती बाईक देण्यात येईल. म्हणजे अशी मोठे एजंट. बरोबर. आणि ज्या 21,000च्या खालच्या गाड्या होतील हा. त्यांना आपण मॅट ठेवलेत. आपले निरंजन कासरेवाले नेवाळी नाका रुपेश यांच्याकडून त्या मॅट देण्यात आल्या. त्या 21,000च्या खालच्या गाड्या होतील त्यांना त्या लकी ड्रॉ स्वरूपात मॅट देण्यात येतील. आणि अजून फ्रीज आहेत, टीव्ही आहे, कसं काय? ते कसं आहे माहिती आहे का, जे सर्व टोटल आपले जेवढे बक्षीस आहे त्या सगळ्या बक्षीस आपल्या आहेत ना, मोठ्या जेवढ्या शर्ती होतील त्या मोठ्या शर्ती हिशोबानेच बक्षीस देण्यात येतील. म्हणजे जसे लाईन असेल तसं लाईन म्हणजे. शीट. लाईन शीट म्हणजे असं लकी ड्रॉ चिठ्ठ्या वगैरे काही टाकल्या जाणार नाही. 2 गोण्यांच्या ज्या होतील त्यांना बाईक, त्याच्यानंतर जशा अमाऊंटच्या हिशोबाने सगळं बक्षीस तशी होतील, बक्षिसं मोठ्या देण्यात येतील. शर्तीनुसारच. बरोबर. आणि ओवल्याचं मैदान म्हणजे पब्लिक डिमांड मैदान असते ओवल्याचा. म्हणजे पब्लिकलाच वाटते कधी ओवल्याचं मैदान होतंय. खरं तर आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता पब्लिकला असते, कारण आणि आपल्याकडचे गाड्या मालक आम्हाला फोर्स करत असतात आपलं मैदान घ्या, आपलं मैदान घ्या. आणि मैदान घेण्याच्या मागं हेतू जेणेकरून सगळ्यांना मैदान बघायला पण आपला व्यवस्थित भेटतो. आणि आपल्या गाड्या मालकाची इच्छा असते का आपल्या भागामध्ये मैदान झाला पाहिजे. बरोबर आहे. आणि मोठ्या गाड्यांचा वगैरे कसं असते? म्हणजे गाडी झाली खाली गेल्यावर ते मधीतून टाकतात आणि त्याचा कसा विषय? ऍक्च्युली आता काय माहितीये का, की भरपूर खाली ती चर्चा होते, भांडण पण यायला येतं. भरपूर वेळा असं झालेलं आहे. विषय काय होतो माहितीये का, गाड्या मालकांनी सहकार्य केलं ना सगळ्या गोष्टी होतात. गाड्या मालक सहकार्य करतच नाही अड्डावाल्याने. अड्डावाल्याचा प्रयत्न काय असतो का जेणेकरून सुरळीतपणे गाड्या सुटल्या पाहिजेत, सगळं व्यवस्थित झाला पाहिजे. पण कुठेतरी गाड्या मालकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आम्ही असं नाही म्हणत मधनं गाड्या सुटतात बिंदवडच्या, तर काय होतं मग मैदानाची आता जर हजारो लोक मैदान बघायला येतात तर मोठ्या बिंदूरच्या गाड्या झाल्या नाही मग ते मैदानाला शोभा तरी काय. बिंदोडवाल्यांचा पण विचार केलाच पाहिजे. असं नाही का छोट्या गाड्या पण आवड वाटली पाहिजे, प्रेक्षकांना म्हणून आवड वाटली पाहिजे, कारण त्याच्यासाठीच तर सगळ्या असते या गोष्टी. तर आपण प्रयत्न नेहमी करतो, प्रत्येक वेळेला मैदानामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेला पण आपण आहे ना टोल नाक्यावर स्टिक राहणार आहोत. फक्त टोल नाक्यावर गाड्या मालकांनी सहकार्य केलं पाहिजे, गाड्या मालकांनी. आणि ज्याप्रमाणे बोनिवलीला नियोजन असतो त्याचप्रमाणे बोनिवलीच्या नियमाप्रमाणेच नियोजन होईल. अजून जरा सुट्टीला आपण जरा वेगळ्या एक आयडिया केलेली आहे, ती तुम्हाला मैदानामध्ये समजेल. कसं असतं भरपूर ठिकाणी, म्हणजे भरपूर वेळेला असं बघितलं तर, कारण की मी पण खाली असतो, एक गाडी पुढे जाते आणि एक गाडी मागं राहते. त्याच्यामुळं त्यांचा तालमेल गवत नाही ना, त्याच्यामुळे गाडी कडं लावायला लागते पुढे येऊन. ऍक्च्युली त्याच्यासाठी नेहमी कमिटीकडे प्रस्ताव ठेवला होता का आपल्या ज्या गाड्या आहेत ना त्या दोन्ही गाड्या आहेत ना, समजा तुझी माझी गाडी जमली तर आपण एकाच साईडने जाऊ पाठोपाठ. म्हणजे काय होईल, ज्या वेळेला सुट्टीला आपण जाऊ तेव्हा तू माझ्या मागे असणार, आपण डायरेक्ट आतमध्ये दोघं बसणार, म्हणजे तो प्रश्नच येणार नाही. दोन्ही साईडने गाड्या सोडायच्या. फक्त काय तुझं जोड आपण दोन्ही जोड्या आहेत ना एका साईडने सोडायच्या, म्हणजे तिथं जोड स्वतःही करत लागली नाही पाहिजे.
म्हणजे असं एकदाच जातील. प्रस्ताव मांडला होता. बघू, माझी चर्चा चालू कमिटी तसं झाला तर अजून चांगली गोष्ट आहे. दोन्ही गाड्या एकसाथ गेल्या ना, म्हणजे हा. ती साईड असं ही साईड ही असं side दोन्ही असो. गाड्या एकसाथ गेल्या तर- एकदम एंट्री करताना दोन्ही गाड्या आतमध्ये सुटल्या मला वाटतं एकदा. असा उसाटण्याला झालेला आहे, मला वाटतं असा. ते चालले म्हणजे प्रयत्न जर कमिटीने जर आम्हाला सहकार्य केला आणि सर्व गाड्या मालक बोलले का चालेल तर मग अति उत्तम होईल ते. हो. टोल नाका प्लस तो नियोजन होईल, म्हणजे काही विषय येणार नाही कुठला. जर तसा नाही झाला तर खाली पावती चेक करून दादा गाड्या खाली आतमध्ये घेतील. बाकी आतमध्ये गाड्या येणार. आपल्या पूर्ण पुलापर्यंत जागा आहे. जरी हो. लाईनशीर राहिल्या पण ज्या देवगांच्या पावत्या बघूनच गाड्या दादा गाड्या आतमध्ये घेऊ किंवा 20-20 घेऊ, पण आतमध्ये तेवढ्याच गाड्या घेऊ. बाकीच्यांनी ज्याचा त्याचा जोड समोरासमोर आणून ठेवायचा. पुढच्या गाड्या 20 संपसपर्यंत, नंतर तुमच्या 20 गाड्या आतमध्ये जाते, पण खाली पावती चेक होईल. कसं असतं ओवल्याचं मैदान म्हणजे आपल्याला अपेक्षित असते ना त्याच्याच जास्त गाड्या येतात ओवल्याच्या मैदानामध्ये. मग ते कधी कधी जास्त गाड्या आल्यामुळे पण नियोजन थोडा इकडे तिकडे होत आहे. खरं तर या गोष्टी जर तुला सांगायचं झालं तर सर्व गाड्या मालकांचं प्रेम आहे आपल्यावर. कारण आपण पर्सनली म्हणजे कुठल्या गाड्या मालकांना फोन करत नाहीये. कारण का सगळेच गाड्या मालक आपल्यामुळे कसं होतं, एकाला फोन केला एकाला नाही केला मग एखादा रागवण्याचा विषय होतो. पण सगळे आपल्या मैदानासाठी उत्सुक असतात आणि आपल्या मैदानासाठी बैल पण गॅप ठेवतात. पळवत नाही बैल आपल्या मैदानासाठी. आणि आपल्या मैदानाचं खासियत पण आपला जो पळण्यासाठी रान आहे मैदानातला, तो रान बैलांच्या या गरमीमध्ये आहे ना सगळे रान कडक होतात आणि आपला जो रान आहे तो कडक नाही, तो मऊ आहे आणि बैलांना पळायला त्रास होत नाही त्याच्यामुळे बैल आता चांगले. मी पण तिकडूनच आलो येता वेळी पूर्ण म्हणजे काय आता सगळ्या ठिकाणी आपण हे बघतो मॅच मारलेले असते. आपल्याला मॅचची पण गरज नाही, कारण की ते पूर्ण सावलीच आहे. सावली कारण मॅचची गरज नाही, कारण पूर्ण सावली आहे पाठीमागे. कारण उभा राहायला काही टेन्शन, हवा चांगली असते आणि आपल्या नदीच्या साईडला मैदान असल्यामुळं जी गरमी असते ती गरमी पण कमी होते, कारण थंड हवा सुटते हो. नदी साईडला. त्यामुळे आपल्या हिट पण कमी मरते आपल्या मैदानामध्ये. आणि आता या वर्षी कसं एवढी झाली बक्षीस आहेत, कसं काय म्हणजे वाटलं का बक्षीस एवढी ठेवायला पाहिजे काय नाही, कसं आहे माहिती आहे का, ऍक्च्युली आपल्या मैदानासाठी आम्ही बाईक नव्हत्या या मैदानाला, बाईक नव्हत्या. पण रात्री अचानक आमचे स्पॉन्सर वालचे सागर घरत यांनी त्यांच्या भावाच्या स्मरणार्थ, सूरज घरत याच्या स्मरणार्थ त्या 2 बाईक काल रात्री स्पॉन्सरशिप केल्या. त्या बाईक पुढच्या मैदानाला ठेवलेल्या आपण, कारण की पुढच्या मैदानाला मोठा नियोजन करण्याचा बेत आहे. बाईक प्लस 4 व्हीलरचा नियोजन चालू आहे आणि 100% बहुतेक तो होईलच. पण त्या बाईक आता आम्ही तिकडं कोणगावला बरीच बक्षीस आहेत, त्या तिथं आम्हाला बरेच गाड्या मालकांचे फोन आले की आपल्या इथं पण बाईक ठेवा. म्हणून त्या बाईक काल रात्री आम्ही फिक्स केल्या आणि आता बाईक पण येतील. म्हणजे 1-2 कमी तासांनी वेळामध्ये bike आम्ही आहे ना मग गाड्या मालकांची, मला आपल्या भागातले भरपूर गाड्या मालक फोन आले तिकडे बोलतो बाईक ठेवतो, आपल्याला बाईक ठेवायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे म्हटलं. मग तसंच आम्ही लगेच आमचे स्पॉन्सर सागरला फोन केला आम्ही आणि त्याला सांगितलं चालेल बोलतो, करा डिक्लेअर बोलतो, ते टाकूया आपण बोलतो. आणि काय होतंय, गाडा मालक खुश तर आम्ही खुश, बाकी काय विषय नाही. बरोबर आहे. आणि आपल्या मैदानात असं आहे आपण 25,000ला पण बाईक दिलेले आहे. हो. मागे मैदानं झाली तेव्हा 25,000ला पण आपण बाईक दिलेलं आहे. बक्षीस सगळी आणतो ती द्यायसाठीच आणतो. म्हणून कोणी गाड्या मालकांनी पण असा हे नाही केला पाहिजे, म्हणजे मन नाही दुखला पाहिजे का बक्षीस अशी तशी. आणि यावेळेला जशा एवढे गाड्या बक्षीस होतील आहेत. तशी बक्षीस आपण देणार आहोत. आणि यावेळेला एवढी बक्षीस आहेत आपल्याकडे ना की आपण असं नाही का एकाच म्हणजे बिनजोडवाल्याचा विचार केला का आणि छोट्या गाड्यांचा सगळ्या विचार नाही गाड्या केला. तर सर्वांसाठी बक्षिसा भेटेल. कारण एवढे बक्षीस आहेत, तुम्हाला सांगतोय 10 ढाल आहेत 2 फुटाच्या वरती, मोठ्या 10 ढाले आहेत. आपल्या त्या ढाली स्पॉन्सर केल्या किरण शेटकेनी, यांनी स्पॉन्सर केले चिंचपाडच्या, त्यांनी केलेल्या आहेत. परत निरंजन कासरेवाले त्यांनी ढाल आणि प्लस मॅट स्पॉन्सर केलेले आहेत आपल्याला. आणि अमोल शेटच्या माध्यमातून फ्रीज, 2 फ्रीज, TV, 3 सायकल, टीव्ही आणि अजून लकी ड्रॉ साठी पण त्या ड्रायव्हर आणि सुट्टी वगैरे लकी ड्रॉ साठी पण त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे पूर्ण. आणि विकास शेट गायकवाड यांचं जर सांगायलाच नको, त्यांच्यामुळे ऍक्च्युली हा मैदान घेण्याचा आम्ही जास्त प्रयत्न केला. कारण काय त्यांनी सांगितलं तुम्ही मैदान घ्या, काय असेल ते आम्ही बघूया, मी बघतो बोलतो. त्याच्यामुळे विकास शेट गायकवाड यांचे आम्हाला मानावर तेवढे आभार कमी आणि अमोल राजगे यांचे पण मानावर तेवढे आभार कमी आहेत. भरपूर कारण सहकार्य कमी वेळामध्ये आम्ही या सगळं मॅनेज केलंय. आणि आम्ही एक अशी संकल्पना केली, जो आपले बिनजोडला नावं ठेवतात ना, त्याच्यातून जो गाडा मालक 12 किंवा 1 पर्यंत नाव ठेवून जो गाडी खेळेल त्याच्यासाठी एक आम्ही विशिष्ट म्हणजे आदर्श गाडा मालक पुरस्कार म्हणून एक मानाची गादा, ती जी गाडी होईल ना पहिली त्याच्यासाठी आम्ही 2 गादा देणार होते, दोन्ही गाड्या मालकांना एक आदर्श गाडा मालक म्हणून. कसं आहे माहिती आहे का, वारंवार आपण नेहमी सांगतो छोट्या गाड्या मालकांनी या लवकर गाड्या खेळा, छोट्या गाड्या मालकांनी या लवकर गाड्या खेळा. पण मोठ्या गाड्या मालकांची जिम्मेदारी आहे ना बिंदुरवाल्यांची, पण कधी आपण पण लवकर गाड्या खेळल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ही संकल्पना केली आहे
आणि हा जो पुरस्कार आहे आम्ही हा दरवर्षी देणार आहोत. दरवर्षी हा जो पुरस्कार आहे ना, तो आदर्श पिंजोर चकडेवाला पुरस्कार आहे ना, चालूच राहील तो आतापासून. वर्षानुवर्ष आता जोपर्यंत आपला ओल्याचा मैदान तो वर्षात नाही एकदा आम्ही तो पुरस्कार नक्की चालूच राहणार आहे. चांगला आणि त्याचा विचार. मागचा हेतू असा आहे की जेणेकरून पिंजोडवाला पण जे आणि हा पुरस्कार असा आहे का जो ज्या नेहमी पिंजोडला गाड्या राहतात ना त्यांच्यासाठीच आहे. समजला का? आता लवकर आपण मैदानात एक बघतो वाजेच्या आतमध्ये गाडी तरी 15-20 झाली ना. गाड्या असतात. लवकर गाडी व्हायला पाहिजे, काही ठिकाणी तसं नाही होत भरपूर. नाही, काय नाही भरपूर होतच नाहीये. मोठ्या गाड्या आहेत नामांकित गाड्या मालकाने आहे ना ते प्रयत्न केले. आज आपण घाटावर गेल्यावर गाठाला बैल आपली लवकर पळतात हो आणि त्यावेळेला आपण विचार नाही करत का ऊन आहे का ताण आहे का हा त्या गाठाला गाडी पोहली त्या गाठाला आपल्या गाडी पळवाच लागते. पलवानाचं. मग आपण आपल्या मुंबईमध्ये का नाही आपलं शरीर चित्र अजून सोडलीत का नाही आपण करू शकत. काय होते बरोबर आहे, चांगला चारच्या विचार आहे. पिरियडला आणि हा सगळा प्रॉब्लेम आहे ना जर गाड्यामध्ये लवकर आले ना तर सुट्टीचा प्रॉब्लेम होणारच नाही. कारण का जो 4 वाजल्यापासून तो संध्याकाळी 6 वाजता तो ताण पडतोय तो सगळा एकदाच लोड खाली जातोय एकदाच जातो. आणि मग तो तिथे चावचाव चालू होते ती होणार नाही त्याच्यामध्ये. नाही, गाड्या बरोबर. मालकांना सहकार्य महत्वाचं आहे. आणि आपली बक्षीस आहे ना ती म्हणजे कशी आहे, असं म्हणजे 1-2 गोंड्यांवर होईल त्याला. या एक मगाशी गोंड्यावर सांगितलं त्याप्रमाणे सांगतो. आता जसे बक्षीस आहेत आता काय 2 2 व्हीलर समजा आहेत ज्या सर्वात मोठ्या गाड्या होती ते कितीवरून होते 50,000 होते म्हणजे असं लिमिट वगैरे नाही काय म्हणजे लिमिट काय नाही. जर ती 25,000 शर्यत झाली मग सर्वात मोठी तर ते 25,000 शर्यतीला आम्ही ती बाईक देणार असं आहे ते. बरोबर आहे. आपलं तसं नाही. आपण आणि मागच्या आता नाही ज्या मागच्या वेळेला आपण जेव्हा 3 बाईक ठेवल्या होत्या हम्म. तेव्हा पण आम्ही आहे ना 25,000ला बाईक दिलेली आहे. ती म्हणजे ते आमच्या नियमात नव्हती तरी पण आम्ही ती बाईक ठेवली नाही देऊन टाकली त्यावेळेला. फक्त एक बालदी जयशीची त्यावेळेला एक्स्ट्रा होती आणि कोली कोपरच्या आपल्या वजीरवाल्यांची एक बालदी कमी होती. हा. तरी सुद्धा आम्ही एका बालदीवर ती आपण बाईक दिलेली आहे ठिकाणी. आणि या वेळेला पण बक्षीस आणि यावेळेला पण त्याच पद्धतीने नियोजन झाली. इथे कुठल्याही प्रकारे सेटिंग चालणार नाही काय नाही. ज्या जसं शर्यती होती त्या शर्यतीप्रमाणेच बक्षीस वाटप होणार आहे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. आपली फाटी वगैरे आहे तशीच आहे ना. पाठी आहे तशीच आहे. पाठी तू आला अशी पाठीन बघत हो, नियोजनाचं तसंच बाय आहे. बॅरिकेड वगैरे बांधून झाले बहुतेक आता झालेलं आहे. अजून काम चालू आहे मांडवाचं वगैरे. मांडव वगैरे ही शेत चालू शेतं आहे. पण आता सुकली. इथं पण जेसीबी मारतो. आता आणि सर्व- आपल्या तिकडनं ब्रिज घालणं पिकअप वगैरे येईल ना आहे. तिकडून. हा पिक तुमच्या गावावरून भांगारवळण आपण आलो ना का ब्रिज खाली लेफ्ट साईडने उतरलं का पिकअप आपल्या काट्यामध्ये मच्छी पण आलं तरी तिथनं. हो. सगळीकडनं तर कसं आता रोड आता इकडनं बंद झाला तिकडनं असा तो बॅनर वगैरे मारायला लागेल नाही तर सांगायला लागेल नाही. किती करू आपण तसं आयोजन तिथे Banner तसं मी दाखवतो जाता वेळी. आणि इकडून रोड आहे तो आहे ना आहे तो तसा. आहे तो रोडच आहे. नदीतला रोड आहे. फक्त गावातनं गाड्या मालकांनी फक्त पिकअप आणू नका. पिकअप आणू नका आणि शक्यतो गाड्या गावातनं येण्याचा प्रयत्न करू नका. काय होते परत इकडनं फिरून जा पाठीमागे कारण तिथे आम्ही बंद करणार रस्ता. बरोबर. काय होते गावातनं गाववाले पण आपल्याला त्यांचा पण ऐकलं पाहिजे कारण त्यांना पण त्रास होतो धुळीचा वगैरे. बारीक पोरं पण. नाही तसं गाव म्हणजे गावातून यायची गरज नाही. जिथून रोड आहे ना 3 रस्ते आहेत आपल्या या गावातून यायची भरपूर गरज जागा वगैरे भरपूर आहे इकडून पण. इकडून तिसरा रोड कुठून इकडून इथनं दापोलीतनं आलं तरी गाड्या तिथं ठेवून चालत येऊ शकतात या रस्त्याने आपल्या. नवोल्याच्या मैदानामध्ये सर्वांना माहिती आहे बैल बांधायला वगैरे जागा भरपूर आहे. ओके चला धन्यवाद. धन्यवाद. इशी आमच्या गावाची यातनं इशी वाट होती बघा वाट बघते तुम्हाला पण दाखवतोय कारण की तुम्हाला पण चुकी नको. आज आमच्या ब्रिज खालशी रस्ता केला आहे जाईल टेम्पो इशी उदवताने जाईल टेम्पो जाईल. बघा ओल्याच्या मैदानाची फाटी तर मस्त आहे. ओल्याच्या मैदानाचं टेन्शन होत असते भारीच असते.